श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या या सुंदर आणि अलौकिक दिव्य संदेशात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. स्वामी माऊली आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात. जर तुम्ही ऐकायला उत्सुकतेने श्रद्धेने तयार असाल तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका. तुमच्या जीवनात स्वामींचे आशीर्वाद हे कार्य करू लागतील. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. स्वामी माऊली तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देतील आणि तुमचा भाग्योदय होईल. कधी कधी वेळ चांगली नाही म्हणून तुम्ही ओरडाओरडी करता आणि खूप काही अशा गोष्टींना गमावता जे तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात येत आहे. मग ते तुमच्या नात्यातील प्रेम असो, गोडवा असो, गोड शब्द असोत, तुमच्यातील सुसंवाद असो, तेव्हा देवाकडूनच ते सर्व काही तुमच्या दिशेने पाठवल्या जातात हे विसरू नका. देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना फार मोठी आहे. येणारे आशीर्वाद स्वीकार करा, कारण ते तुमच्यासाठीच देण्यात येत आहे. तुमच्या आयुष्यातील ज्या काही कमतरता आहे, उणिवा आहे, ते सर्व काही भरून काढणारे कार्य देव करत आहे. देवाच्या आज्ञेत राहा, देवाच्या नामात राहा, त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम प्राप्त कराल. तुम्ही जे काही मागत आहात त्या क्षणाला, अगदी जर ते नाही प्राप्त झाले तर काही घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण देव आणि देवांची योजना तुमच्यासाठी अनंत आहे. देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत त्यात तुम्हाला खूप काही मोठे यश, जो तुम्ही विचार नाही केला त्याही पलीकडे काहीतरी आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होणार आहे. तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठीच कार्य करत आहे. जर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर सर्व काही होऊन जाईल जे तुम्ही इच्छित आहात. देव जेव्हा देवाचे कार्य करतात तेव्हा अनेक अडचणी दूर होताना तुम्हाला अनुभव येतात. तुमचे कार्य पूर्ण होऊ लागते. जे तुम्हाला अशक्य वाटते ते देखील शक्य होऊ लागते. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तू केलेल्या कर्मांचा त्यांना थांग पत्ता नसतो, पण तू जे काही यश प्राप्त केले आहे, ज्या यशातून ती चमक प्राप्त केली आहे, ती चमक सर्वांना दिसून सर्वांच्या डोळ्यात मात्र येते. कारण कष्ट करायला कुणीही तयार होत नाही, पण नावे ठेवायला सर्व काही तयार होतात. तेव्हा त्या सर्व लोकांशी तू तुझे संबंध तितकेच मर्यादित ठेव जितके ते तुझ्या जवळ येतात. कारण ते जवळ येण्याचे कारणही तेच आहे. ते तुझी चमक पाहून तुझ्या जवळ आले आहेत, ना की तुझे कर्म पाहून. जर तुझ्या कर्मांची कुणाला किंमत नसेल आणि ते तुझ्या कर्मांबद्दल खूप काही शंका व्यक्त करत असतील तर त्यांच्यापासून 2 हात लांब राहणे तितकेच आवश्यक आहे. देव म्हणतात, जेव्हा तू तुझ्या कर्मांनी चमकशील तेव्हा तुला ते देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होतील. कधी काळी तुझ्यासोबत काही कठीण घडत असेल तर ती देवाची इच्छा मानून स्वीकार कर, आणि जर तू त्यावर मात करू शकत असशील तर मात करायला ती शक्तीही मीच तुला देणार आहे. बाळा, घाबरू नकोस, कारण तुझे पुढील जीवन सुखात आनंदाने भरून जाणार आहे. देवांची कृपा निरंतर तुमच्यावर व्हावी यासाठी तुम्ही दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाच्या आज्ञेत राहा, देवाच्या नामस्मरणात राहा. देव म्हणतात, कधी कधी तुम्ही इच्छा नसलेले लोकही तुमच्या आजूबाजूला असतात. ते तुम्हाला इतके त्रास देत असतात की तुम्ही ते सहनशक्तीच्या पलीकडेही जात असते. पण विसरून जाऊ नका, देवाचा न्याय एक दिवस होणार म्हणजे होणार. विश्वास ठेवा की देव तुमच्यासोबत जो न्याय करतील तो न्याय सर्वोत्तम न्याय असेल. देव जेव्हा तुमच्या नात्यांकडे तुम्हाला पाठवतात तेव्हा ते देवाने निर्धारित केलेले तुमच्यासाठी योग्य नाते असते. पण कधी कधी काही गैरसमज इतके विरुद्ध
पेरल्या जातात की त्यामुळे तुमचे खूप काही चांगले नातेही बिघडून जाऊ शकते. म्हणूनच सावधान. जेव्हा कुणी तुमच्या घरात किंवा तुमच्या नात्यात तसा दुरावा आणू इच्छित असतील, जर तुम्हाला हे लक्षात आले तर त्या व्यक्तींपासून सावधान आणि दूर राहावे, कारण ते तुम्हाला चांगले पाहू इच्छित नाही. तुमचे आनंदित वातावरण त्यांना सहन होत नाही. म्हणूनच अशा लोकांना आपल्या घरापासून, आपल्या जीवनापासून दूर ठेवणेच योग्य ठरते. देव म्हणतात, कधीही कच्च्या कानाचे असू नका, कारण जो कोणी जे काही सांगेल त्यावर विश्वास ठेवत जर सुटाल तर ते सर्व काही तुमच्या जीवनातील विष पेरल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतात, कधी कधी चांगल्या संसारात कुणीतरी काहीतरी सांगून जातं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात ती खूप काही अशी स्थिती निर्माण केल्या जाते की ती तुम्हाला सांभाळणे कठीण होत जाते. पण विश्वासाने जर तुम्ही आपल्यातील नात्यांमध्ये बसून त्या गोष्टींचा खुलासा केला, जर तुम्ही सुसंवाद साधलेत, तर त्यामुळे तुम्ही कधीही त्या चुकीच्या लोकांच्या ऐकण्यावरून काहीही करणार नाही आणि तुमचा एकोपा कधीही तुटणार नाही. तुमच्या दुरावाचे वातावरण निर्माण होणार नाही. देव म्हणतात, शंका ही अशी गोष्ट आहे, जर ती एकदा मनात आली तर ती कित्येक दिवस निघत नाही. म्हणूनच तिला तुमच्या मनात थारा देऊ नका. जर तुमचे एखादे नाते तुमच्यापासून दुरावलेले असेल, काही कारणांमुळे असेल, तर ते कारण शोधा आणि त्यावर उपाय करा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्ही जर एकजूट होऊन ते प्रयत्न केलेत तर तुम्ही सफल निश्चित ठराल. देव म्हणतात, बाळा, तुझ्या नात्यातच तुझं सुख दुःख लपलेलं असतं. पण कधी कधी काही लोक तुमच्यात खूप काही दुरावा निर्माण करू इच्छितात. अशा लोकांना वेळेवरच सावध करून त्या लोकांना तुमच्यापासून दूर ठेवा, कारण ते जर तुमच्याकडे येत राहिले तर निरंतर ते तुमच्या मनावर ते खूप काही गैरसमज पसरवतील. म्हणूनच त्या ठिकाणी तुम्ही त्यांना दूर ठेवावे. देव म्हणतात, बाळा, तू जे काही चांगले कर्म करत आहेस तेही देवापासून लपलेले नाही. देव तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे. तुझ्या कार्यातले अडथळे दूर केल्या जाणार आहेत. तुझ्या मनातली सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. तुम्ही आणि तुमचे सर्व कुटुंबीय जी काही प्रार्थना करत आहात ती स्वीकार करण्याच्या मार्गावर जात आहे. तुमचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे. आता जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या खूप काही इच्छा पूर्ण केल्या जातील. तुम्ही चमत्कारांना आकर्षित करू शकाल. तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात, देवाचे नामस्मरण करत आहात, ते सुरू ठेवा, कारण देव तुमची काळजी घेत आहेत. देव म्हणतात, बाळा, कधी कधी जर तुम्ही एखादा निर्णय घेण्यास चुकला तर मग पुढचं सर्वच काही चुकत जातं. म्हणूनच योग्य वेळेवर योग्य निर्णय घेताना ती सावधानता पाळा आणि निर्णय योग्य होईल यासाठी देवाकडे प्रार्थना करा. देव ऐकतात ती तुमची प्रार्थना. तुम्ही केलेले मनापासून ध्यान, चिंतन, नामस्मरण, तेव्हा ते निरंतर करणे सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ माऊलीचा हा संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामी माऊली तुमच्या जीवनातील ती कटुता काढून तुमच्यासाठी सुसंवाद, आनंदाचे क्षण देण्यासाठी आले आहेत. जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत, तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ